Hello, my dear pharmacists. This is Professor Komal. In this video, we'll see the blood group which is included in your drug inspector syllabus. Okay, we'll see the blood group in detail. What is mean by blood group? Blood group is the it's defined or it is a presence or absence of antigen on the surface of the RBC. तर ब्लड ग्रुपमध्ये ABO सिस्टीम एक आहे आणि रिसर्च सिस्टीम एक आहे. ABO सिस्टीममध्ये जे आपले ब्लड ग्रुप्स आहेत, ब्लड ग्रुप AB आणि O ते येतात आणि रिसर्चमध्ये RH फॅक्टर्स येतात. तर आपण ब्लड ग्रुप ABO सिस्टीम वाईज बघणार आहोत. तर फर्स्ट देर आर मेन 4 ब्लड ग्रुप AB आणि O. ह्याच्यामध्ये A पॉझिटिव्ह, A निगेटिव्ह, B पॉझिटिव्ह, B निगेटिव्ह, AB पॉझिटिव्ह, निगेटिव्ह येतात. ओके, तर ह्याच्यामध्ये टोटल 55% जे पॉप्युलेशन आहे तर ते कशाच्या अंडर येतं, तर पॉझिटिव्ह ग्रुपच्या अंडर येतं आणि रिमेनिंग जे 45% पॉप्युलर आहे ते निगेटिव्ह म्हणजे A निगेटिव्ह और B निगेटिव्ह अशा टाईपमध्ये येतात. तर मोस्टली पॉझिटिव्हवाले जास्त असतात. तर देर आर मेन 4 टाईप्स A, B, AB अँड O. ब्लड ग्रुप A हा कसा फाइंड केला जातो, तर याच्यामध्ये जे RBC आहेत तर त्याच्या सरफेसवरती अँटीजन A प्रेझेंट असतो, अँटीजन A, आणि जो ब्लड ग्रुप आहे तर त्याच्या अपोजिट अँटीबॉडीज असतात. तर ब्लड ग्रुप A साठी अँटीजन A प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ A अँड विच मेक्स द अँटीबॉडी B. तर जे अँटीजन आहे त्याच्या अपोजिट अँटीबॉडी असणार, म्हणजे A अँटीजन आहे तर त्याच्या अपोजिट अँटीबॉडी म्हणजे अँटीबॉडी B असणार आहेत. देन ब्लड ग्रुप B साठी काय असणार आहे, अँटीजन B, जो ब्लड ग्रुप आहे तोच अँटीजन असणार आहे विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द RBC, आणि ह्याच्या ऑपोजिट अँटीबॉडीज म्हणजे अँटीबॉडी A प्रेझेंट असणार आहेत ब्लड ग्रुप B मध्ये. सेम ब्लड ग्रुप AB मध्ये जे अँटीजन्स आहेत ते काय असणार आहेत, AB, अँड ब्लड जे अँटीबॉडीज आहेत नायदर A नॉर B. And for the blood group O, the antigens, there is no antigen किंवा neither A nor B antigen, आणि antibodies जे आहेत ते काय असणार आहेत तुमच्या makes both anti A and anti B antibodies. The next आहेत तर जे ब्लड ग्रुप A आहे तर कोणासोबत म्हणजे कोणाकोणाला डोनेट करू शकतो ब्लड ग्रुप A, ब्लड कोणाला डोनेट करू शकतो, तर A and AB यावाल्यांना काय करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो. B आहे तो कोणाला डोनेट करू शकतो, ब्लड ग्रुप B अँड AB. ब्लड ग्रुप जो B आहे तो डोनर आहे फॉर द B अँड AB. देन ब्लड ग्रुप AB डोनेटिंग ब्लड फॉर टू द AB, अँड ब्लड ग्रुप O जो आहे तो कंपॅटेबल विथ ऑल ब्लड ग्रुप, सो इट इज नोन ॲज द युनिव्हर्सल डोनर. सेम ॲज अ रिसिपंट म्हणजे कोणाकडून ब्लड घेऊ शकतो, तर ब्लड ग्रुप A जो आहे तो A आणि O ह्या दोघांकडून ब्लड घेऊ शकतो. ब्लड ग्रुप B आहे तो कंपॅटेबल विथ B अँड O, B आणि O कडून ब्लड घेऊ शकतो. देन AB विच इज कंपॅटेबल विथ ऑल ग्रुप्स, सो इट इज नोन ॲज द युनिव्हर्सल रिसिपेंट. ओके, तर तुम्हाला एक्झामला MCQमध्ये विचारलं जाऊ शकतो की विच इज द युनिव्हर्सल रिसिपेंट, और AB इज नोन ॲज डॅश डॅश ॲज वेल ॲज ब्लड ग्रुप O इज नोन ॲज डॅश डॅश. तर O आहे तो काय युनिव्हर्सल डोनर आहे, AB आहे तो काय आहे युनिव्हर्सल रिसिपेंट, सगळ्यांकडे घेऊ शकतो AB, आणि O आहे तो सगळ्यांना देऊ शकतो. आणि लास्ट ब्लड ग्रुप O आहे तो कोणाकडून घेऊ शकतो, तर विच इज ओनली कंपॅटेबल विथ O. O ब्लड ग्रुप आहे तो फक्त O वाल्यांकडूनच ब्लड घेऊ शकतो. तर हे आहे तुमचं ब्लड ग्रुप बाय ABO सिस्टीम. थँक्यू.